नमस्कार. खूप महत्वाचा अपडेट आहे. ज्यांना पण बीएमएस करायचं आहे तर त्यांच्यासाठी खूपच महत्वाचं. आपला सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा जो आहे 15%, 52,000 रुपये रजिस्ट्रेशन मला त्याचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेले आहे. पण आता त्याचा कट ऑफ किती जाईल काय जाईल 292 कट ऑफ आलेला होता मागच्या राऊंडचा. तुमचा स्कोअर जर कमी असेल तर महत्वाचे दोन अपडेट्स आहे तुमच्यासाठी बीएमएस साठी. बघा, सुरुवातीला तर कर्नाटक वेबसाईटवर फ्रेश रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सुरू होणार आहे. बघा, ही नोटीस आलेली आहे आणि आता आपण फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो, ऑप्शन एंट्री करू शकतो. थोडक्यात जर तुम्ही कॉलेज सोबत थोडं डील करून जर का पॅकेज ठरवलं या राऊंडसाठी तर नक्कीच तुम्हाला आता स्वस्तात कॉलेज सुद्धा मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला जे पण समजा कॉलेज बघायचंय त्यासोबत अगोदर डील करा, नंतर मग तुमचं चॉईस फिलिंग करा. तर असं कर्नाटकचं सध्या शेड्यूल पब्लिश झालेलं आहे. तर यावर थोडं बीएमएस वाल्यांनी लक्ष द्या. आता सर आम्हाला कर्नाटकमध्ये नाही जायचं, दुसऱ्या स्टेटचं पण अपडेट आहे आपल्यासाठी. बघा, जे नोटिफिकेशन आहे तर ते आलेलं आहे मित्रांनो एमपीचं जे काउन्सिलिंग शेड्यूल आहे तर ते अगोदर पब्लिश झालेलं होतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आता या काउन्सिलिंग शेड्यूलमध्ये जे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं होतं पहिल्या राऊंडचं तर ते तर अगोदर संपलेलं होतं, त्यांची लिस्ट सुद्धा आलेली होती. पण आता आपल्याला जे रजिस्ट्रेशन परत करायचे नव्यानं तर ते सुरू होत आहेत 26 तारखेला. थोडक्यात आजची 22 तारीख आहे, 22 सप्टेंबर, आणि 26 तारीख म्हणजे अगदी जवळ आलेली आहे. तुम्हाला जर एमपीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्की तुम्ही एमपीचं काउन्सिलिंग आता जॉईन व्हायला पाहिजे. स्वतः करू शकता किंवा कुठेतरी जॉईन होऊ शकता. यामुळे काय होईल की मागच्या राऊंडचा एमपीचा कॅटेगरी क्वालिफाय कट ऑफ जो आहे तर तो 127 नाही 122 मार्कावर आलेला आहे. जर समजा या राऊंडला पुन्हा रजिस्ट्रेशन कमी झाले तर कॅटेगरी क्वालिफाय मुलांना सुद्धा अलॉटमेंट होऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही एमपीच्या काउन्सिलिंगचा विचार करा. बजेट हे 2.5 लाखापासून 4 लाखापर्यंत जातं. कर्नाटकसाठी तुम्हाला 144 स्कोअर पाहिजे, पण एमपी साठी कॅटेगरी क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा चालतं, कारण हा एक ऑल इंडिया कोटा आहे. कर्नाटकमध्ये आता जवळपास समजा पहिले जे राऊंड आहेत तर ते संपलेले आहे. मग नंतरच्या राऊंडसाठी आपण जाऊ शकतो, पण 144 मिनिमम मार्क्स आवश्यक आहे. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.